वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिलाय। 2011 मध्ये कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। याच प्रकरणी पोलिसांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली। 9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा इथल्या पारधी वस्तीवर धाड टाकली होती। या धाडीमध्ये बेग्या पवार या तरुणाला एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आली होती। गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी त्याला मारहाण केली होती। केलेल्या या मारहाणीत 10 मे 2011 रोजी बेग्या पवारचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात सीआयडीनं 34 दिवस तपास करून खुनाच्या गुन्ह्यासह स्पेशल अट्रॉसिटीचाही गुन्हा पोलिसांवर दाखल केला होता। सत्र खटला क्रमांक स्पेशल अट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळूसाहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो। चांगले वाटते साहेब, आम्हाला गुन्हा भेटला, आपला न्याय भेटला। पोलिसाच्या मारहाणीत आमच्या पोलीस मारच्या हानीनं आम्हाला आमचं पोरग जीवानं मारून टाकलं। 44 फ्रॅक्चर केलते त्याचे, त्यानं आम्हाला काळू साहेबानं झपाटे साहेबांना आम्हाला गुन्हा कबूल केला। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांच्याकडून। साजन, काय नेमकं हे सगळं प्रकरण होतं, कारण 15 वर्षांनंतर या प्रकरणी न्याय मिळालेला आहे? नक्कीच हेमाली, वाशिम जिल्ह्यात बहुचर्चित रिसोड कस्टोडियल प्रकरणात वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। जिल्हा न्यायाधीश जयदीप झपाटे यांनी निर्णय दिला आहे। रिसोड पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून करण्यात असलेल्या बेग्या पवार यांचा 10 मे। धन्यवाद साजन, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आता या प्रकरणामध्ये 15 वर्षांनंतर निकाल आलेला आहे। पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाकडून।